हॅरी, हे बघ, तू म्हणालास म्हणून मी इथे घरी यायला तयार झाली. हा, कसं आहे हनी, वेंकीच्या मॅटरसाठी आपल्याला आईने इथे बोलवून घेतलंय ना, त्यामुळे आपल्याला इथेच यावं लागणार. तुझ्या घरी तर आपण नाही जाऊ शकणार ना. हो हो, कळतंय मला, येतेच आहे मी घरी राहायला. पण मला तुला हेच सांगायचं आहे, बघ, तू म्हणालास म्हणून मी इथे राहायला आले की नाही, याचा अर्थ काय? मी तुझं ऐकलं म्हणजे काय? मी तुझ्यावर एक फेवर केलाय. नोट इट. हा, आता नेक्स्ट टाइम मी जेव्हा तुला म्हणेन की हॅरी तू आता माझ्यावर एक फेवर करायचा म्हणून, तेव्हा तू नाही म्हणायचं नाही. ऐकायचं माझं. हो हो हो, मी तुझं सगळं ऐकेन. ओके, खुश? चला जाऊयात आता. एक मिनिट, वन मोर थिंग. आपली जानू जेव्हा गेली ना, तेव्हा मला जेन्युअनली वाईट वाटलं होतं. मी जेन्युअनली रडले होते. पण आता वेंकी दादाच्या मॅटरमुळे घरातले सगळे सॅड असणार आहेत. 100% माहिती आहे मला. एक पण आतमध्ये जाऊन मला जमणार नाही आहे सगळ्यांसारखं सॅड राहायला, आणि रडायला तर बिलकुल जमणार नाही आहे. माफ कर मला, माझं नाही होणार. हनी हो ठीक आहे, मी तुला असं म्हणालोय का तू आतमध्ये गेल्यावर रडत बस वगैरे, नाही ना? मग ऑल द बेस्ट. भावना थांब. मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. तनू, आले काकू. अगं, हे काय? काकू हो, तुमच्यासाठी कॉफीच आणत होते. काल तुम्ही अस्वस्थ होतात ना, ही घ्या, थोडी कॉफी पिऊन घ्या. एकंदरीतच कालच्या प्रकरणात तू दिलेला सल्ला योग्य वाटतोय मला. करू का ग मनीषला फोन? हो, म्हणजे जर का तुम्हाला बरं वाटणार असेल तर. अर्थात बरं वाटणारच आहे. आणि मला माहिती, मी जितकी अस्वस्थ आहे ना, तेवढीच तू देखील अस्वस्थ आहेस, हो ना? काकू, मी म्हणजे तसा माझा या सगळ्याशी काही संबंध आहे. काकू, तनू, अगं किती केलंयस तू आमच्यासाठी, या घरासाठी. आमच्या सुखदुःखात सामील झालीस तू. म्हणून म्हटलं तुला सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजेत. मी करते मनीषला फोन. बोला ना, काय? यातल्या एक हात निवड. आता हे काय सिद्धिराज? भावना प्लीज, मी खरंच सिरियसली सांगतोय. असं समज की हा जीवन मरणाचा निर्णय आहे. सिद्धिराज, अहो, जीवन मरणाचा निर्णय तर तिथे कोर्टात होणार आहे, आणि तुम्ही इथे तुमचं कोर्ट काय मांडून बसलाय? त्यापेक्षा तुम्ही चला माझ्या बरोबर कोर्टात. प्लीज निवड ना, प्लीज. काय? भावना बघ, आपण कॉल करत असलेली व्यक्ती उत्तर देत नाहीये. छी बाई, तो त्याच्या लग्नाच्या गडबडीत असेल आणि मी मूर्खासारखी फोन करते त्याला. तसंही तो पहिल्या रिंग मध्ये कुठे कॉल उचलतो? हं? म्हणजे आजकालची मुलं, म्हणजे आम्ही, असं म्हणायचं होतं. तरी पुन्हा एकदा करून बघतेच कॉल. अगं बाई, सई, हिला काय झालं? थांब, मी आले. काकू, अहो, काकू, सई.
हॅलो, सॉरी फोन उचलायला थोडा उशीर झाला, गाडी चालवतो ना. हॅलो हॅलो मी विश्वाची आई बोलतेय. अहो काकू, तुमचा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे, पण तुमचा आवाज असा का येतोय? त्याचं काय माझा आवाज बसलाय जरा म्हणून. अहो काळजी घ्या मग, नाहीतर विश्वाला सांगा सेवा करायला. नाहीतर तसंही तुमच्या घरी सून येणार आहे आता. माझी आई तर केव्हापासून वाट बघते घरी सून यायची, पण मी तिला स्पष्टच सांगितलं 1 वर्ष तरी मागे लागू नकोस. बाय द वे काकू, तुम्ही फोन का केला होता? हॅलो 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 काकू, इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे वाटतं. मी थोडं गडबडीत आहे, ते ट्रेकला जायचं आहे ना. हा हॅलो हॅलो, आवाज हॅलो, मी नंतर फोन करतो.